असं जसं मी म्हटलं, अत्यंत आव्हानात्मक अशा काळात आपण ही जबाबदारी घेतली. अगदी आपण इथं प्रदेशाध्यक्षपद घेतलं आणि राज ठाकरे, ज्यांना बराच काळ आपला पक्ष स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न करत होते, फार भेटीगाठी होत होत्या आपल्या आणि मित्र पक्षांच्या, ते थेट उद्धव ठाकरेंच्या स्टेजवर पोहोचले. त्यामुळे कसं बघता आपण ह्याच्याकडे? खरं तर भारतीय जनता पार्टी आणि भारतीय जनता पार्टीची असणारी आमची सर्वच्या सर्व टीम ही संपूर्ण ताकदीने भारतीय जनता पार्टी संघटनात्मक दृष्ट्या अतिशय मजबूत कशी होईल या दृष्टिकोनातून पूर्णच्या पूर्ण गेली वर्षानुवर्ष प्रयत्न करते. या संघटन पर्वामध्ये ज्या ताकदीने भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, सर्वांनी मेहनत केली, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, त्याचबरोबर आदरणीय नड्डाजी, अमित शहाजी आणि आमचे सर्वांचे नेते आदरणीय देवेंद्रजी, ह्या सर्वांच्या नेतृत्वामध्ये आम्ही पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मतदारसंघ असेल, प्रत्येक त्या ठिकाणची असणारी गावं, खेडी, ह्या प्रत्येकापर्यंत भारतीय जनता पार्टीची विचारधारा जी राष्ट्रीयत्वाला धरून आहे ही पोचवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला. त्यामुळे आता ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्ही संघटनात्मक दृष्ट्या जे आम्हाला आवश्यक आहे, भारतीय जनता पार्टी विस्तारासाठी जे आवश्यक आहे ते प्रामाणिकपणे करण्याचा प्रयत्न करतोय. आणि आपल्याला तर माहीत आहे की आमच्याकडे युती, महायुती किंवा काय नक्की करावं या संदर्भातलं सर्वच्या सर्व निर्णय जे आहेत ते पार्लमेंटरी बोर्ड करत असतं. त्यामुळे या सगळ्या गोष्टी खरंच आव्हानात्मक आहेतच, याबद्दल दुमत नाही. परंतु आपण आपली संघटना अधिक मजबूत कशी होईल यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता अतिशय सज्ज झालेला आहे. आणि त्या दृष्टिकोनातून देवेंद्रजींच्या नेतृत्वात महायुतीतला असणारं सरकार ज्या ताकदीने काम करत आहे, आम्हाला खात्री आहे की या सगळ्या गोष्टी, ही आव्हानं जरी असली तरी या आव्हानामध्ये ज्या स्ट्रॅटेजी आदरणीय देवेंद्रजी ठरवतील त्याप्रमाणे संघटना आणि संघटनेतले कार्यकर्ते नक्कीच पुढे पावलं टाकतील.